नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवलेला आहे नाश्त्यासाठी अगदी हलका फुलका कमीत कमी वेळेमध्ये होणारा मऊ लुसलुशीत असा रवा ढोकळा। अगदी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यामध्ये हा नाश्ता तयार होतो। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। रवा ढोकळा बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा शक्यतो बारीक रवा घ्यायचा। त्यानंतर त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही घ्यायचं। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा तेल, खायचा सोडा अर्धा चमचा किंवा जर इनो असेल तर इनो घेतला तरी चालेल। त्यानंतर 1 चमचा साखर, बेडगी मिरची पावडर अगदी चिमूटभर लागणार आहे वरून थोडीशी टाकण्यासाठी। त्यानंतर चवीनुसार मीठ। सुरुवातीला एका बाउल मध्ये 1 वाटी रवा घ्यायचा, त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं। जर तुमच्याकडे ताक असेल तर ताक घेतलं तरी चालेल, पण शक्यतो दही घेतलं की प्रमाण अगदी योग्यच लक्षात येतं आपल्या। त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जर तुम्ही ताक घेतलं तर 1 वाटी रवा असेल तर त्याला 2 ते 2.5 वाट्या ताक लागणार आहे, हे प्रमाण लक्षात ठेवायचं। जर तुम्हाला गरज वाटली तर वरून अजून थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी ऍड करायचं आणि रवा छान मिक्स करून घ्यायचा। त्याच्या अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत। त्यानंतर झाकण लावायचं आणि 10 मिनिटं असाच रवा भिजण्यासाठी ठेवायचा। रवा भिजतोय तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची। पॅनला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे नंतर गडबड होणार नाही। एका कढईमध्ये पाणी थोडंसं घ्यायचं, त्यामध्ये जर तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँड ठेवा, जर स्टँड नसेल तर अशा प्रकारे वाटी उलटी करून त्या पाण्यामध्ये ठेवायची। 10 मिनिटांनंतर पाहू शकता रवा छान भिजलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, 1 चमचा तेल टाकायचं आणि हे छान आता एकसारखं मिक्स करून घ्यायचं। तेलामुळे काय होतं, ज्या वेळेला आपण ढोकळा खातो त्यावेळेला तो टाळ्याला चिकटत नाही किंवा घशामध्ये अडकल्यासारखा होत नाही, त्यामुळे तेल आवर्जून यामध्ये टाकायचं। हे छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं। कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही बॅटरची अशा प्रकारे असावी। त्यानंतर सर्व मिक्स करून झाल्यानंतर अगदी शेवटी तुम्ही अर्धा चमचा खायचा सोडा किंवा इनो असेल तर अर्धा चमचा इनो टाकायचा आणि इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी त्यावरती थोडंसं अगदी 2 ते 3 थेंब पाणी टाकायचं आणि छान एकसारखं बॅटर मिक्स करून घ्यायचं। लक्षात ठेवायचं, पूर्ण सर्व तयारी करून झाल्यानंतरच इनो किंवा सोडा अगदी शेवटी टाकायचा आणि छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर तेल लावून घेतलेला जो टीन आहे त्यामध्ये हे सर्व बॅटर काढायचं। ही प्रोसेस अगदी झटपट करावी लागते, कारण जोपर्यंत इनो ऍक्टिव्ह आहे तोपर्यंत त्याला वाफ मिळाली तरच तुमचा ढोकळा अगदी हलका फुलका जाळीदार होतो। वरून थोडीशी चिमूटभर अगदी लाल मिरची पावडर टाकायची, कारण ते दिसायला सुद्धा छान दिसतं आणि चवीला सुद्धा ढोकळा छान लागतो। पाणी सुद्धा इकडे उकळलेलं आहे। या उकळत्या पाण्यामध्ये आता टीन व्यवस्थित ठेवायचा। लक्षात ठेवायचं, बॅटरमध्ये इनो किंवा सोडा मिक्स केल्यानंतर त्याला जर लगेच हीट मिळाली तर ढोकळा अगदी हलका फुलका आणि जाळीदार होतो। कढईवरती झाकण ठेवायचं आणि 15 मिनिट वाफ द्यायची। 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता ढोकळा किती टम्म असा फुगलेला आहे। तुम्ही टूथपिकच्या साहाय्याने चेक करू शकता। 15 मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित तयार होतो। टूथपिक एकदम क्लीन आलेली आहे, म्हणजे ढोकळा तयार आहे। तडक्याची तयारी पाहूया। या ठिकाणी तडका देण्यासाठी 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 2 हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतलेल्या आहेत, 1 चमचा साखर। सुरुवातीला गॅसवरती तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं। तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची। हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला तिखट हवं असेल तर अजून हिरवी मिरची टाकली चालेल। कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता आणि हिरवी मिरची छान तडतडली की त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं
त्यानंतर यामध्ये 1 चमचा साखर टाकायची। तिखट गोड असा हा तडका तयार होतो पहा। थोडंसं उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा। तोपर्यंत टीन थंड झालेला आहे। साईडच्या कडा आहेत त्या अगोदर सोडवून घ्यायच्या, म्हणजे ढोकळा आहे तो व्यवस्थित एकसारखा सर्व बाजूंनी निघतो। चारी बाजूंनी कडा मोकळ्या केल्यानंतर त्यावरती एक प्लेट उलटी ठेवायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुन्हा प्लेट सरळ करून टीन व्यवस्थित काढून घ्यायचा। पहा, अगदी कुठेही चिकटलेला नाही ढोकळा, एकदम जाळीदार असा, जाळीत सुद्धा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकदम जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे। किती एकदम स्पॉन्जी झालेला आहे पहा। आता या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे पीस कट करून घेऊ शकता। मी जास्त मोठे नाही किंवा एकदमही छोटे नाही, मध्यम आकारामध्ये हा ढोकळा कट करून घेतलेला आहे। ढोकळा कट करून झाल्यानंतर जो तयार करून घेतलेला तडका आहे तो यावरती टाकायचा। तिखट गोड असं हे पाणी जे तडक्याचं आहे ते यावरती टाकून घ्यायचं। पाहू शकता तुम्ही एकदम स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे सर्व बाजूंनी। तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा मऊ लुसलुशीत असा रव्याचा ढोकळा नक्की एकदा बनवून पहा। हा ढोकळा तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तयार आहे कापसासारखा मऊ लुसलुशीत असा रवा ढोकळा। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन खमंग रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।